राजनीति में किसका भाग्य कब पलट जाएगा यह कहा नहीं जा सकता। अकोला पूर्व विधानसभा क्षेत्र से निर्दलीय उम्मीदवार विजय मालोकार ने जनता के प्रति अपनी निष्ठा व्यक्त की है। उन्होंने स्पष्ट किया कि जनता के मुद्दों को हल करने में वे हमेशा तत्पर रहेंगे। साथ ही उन्होंने यह भी कहा कि सत्ता में रहने वाले कई उम्मीदवार जनता की समस्याओं को नजरअंदाज करते हैं। उनका यह संदेश अब चर्चा का विषय बन गया है। नमस्कार, मी विजय श्रीकृष्ण मालोकर अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। निशाणी चिन्ह आहे हिरा। आजपर्यंत या राजकारणात पडण्याचा किंवा कुठल्याही राजकारणात पडण्याचा माझा कुठलाही अनुभव नाही। माझा भाऊ स्वर्गीय डॉक्टर जय मालोकार हा राजकारणाशी काही संबंध ठेवत होता, परंतु त्याचा झालेला मृत्यू त्यानंतर मला राजकारणात पडण्यास भाग केलेला आहे। इथल्या प्रशासनाने, इथल्या राजकारणाने। समाजकारण आणि राजकारण या दोघांना एकत्रित मानणारं माझं व्यक्तिमत्व होतं। राजकारणातूनच समाजकारण घडू शकते हे सुद्धा मी मान्य करतो, परंतु राजकारण करून फक्त राजकारणच लक्षात ठेवून समाजकारणाचा कुठलाही विचार न करता पुढे चालत राहणारे आजचे राजकारणी समाजाला एका प्रकारे धोक्यातच टाकून राहिले। आज मी राजकारणात उभा राहिलोय, निवडून येईल नाही येईल तो नंतरचा प्रश्न, पण माझे जे मुद्दे आहेत, ठळक मुद्दे जे आहेत ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। उद्या चालून अशा एका उमेदवाराला निवडून द्या ज्यांनी या गोष्टीकडे एकदा नाही तर 10 वेळा विचार करून हे छोटे छोटे प्रॉब्लेम सोडवले पाहिजे जे एका आमदाराच्या अधितत्वाखाली येतात। सगळ्यात मुख्य आणि मेन शेतकऱ्यांविषयी जो मांडलेला प्रश्न आहे तो आहे शेतरस्त्याचा। आज जर विचार केला तर मी स्वतः उमेदवार असून माझ्या शेताला 2 रस्ते नाही। यासाठी मी नक्कीच लढणार, कोर्टापर्यंत पण जाणार, पण शेतकऱ्यांना शेती करायची का कोर्टात जवळ जायचं, कोर्टात फिरायचं हे आता प्रत्येक शेतकऱ्याला ठरवावं लागेल। मुद्दा नंबर 2, सरकारवरून केंद्र शासन, राज्य शासन लागेल तेवढं स्कीम काढते। हजारो स्कीम रोजच्या दिवसाला येतात, ते आता बोलून दाखवायची गरज नाही, आपल्या सगळ्याला माहितीच आहे। पण यातल्या सरासरी स्कीम ज्या आहेत त्या फक्त राजकारणी नेत्यांच्या जवळच्या लोकांना मिळतात। खाली ज्या लोकांना त्याची गरज आहे तिथपर्यंत त्या पोहोचतच नाही। असा भेदभाव का होतो त्याचं उत्तम उदाहरण जर पाहिलं तर मी स्वतःही आहे। प्रश्न नंबर 3, नोकऱ्या, हा तर जाऊ द्या केंद्राचा विषय आहे, तरी सुद्धा घेण्यासारखा आहे। प्रश्न नंबर 4 मांडलेला आहे तो कागदपत्रांचा। आज माझे विद्यार्थी मित्र, लहान भाऊ सगळ्यांना छोट्या छोट्या कागदपत्रांसाठी 10 ठिकाणी CSC सेंटरवर फिरावं लागतं। तहसील सरकारचं आहे, CSC सेंटर सरकारचे आहेत, शाळाही सरकारच्या आहेत, मग विद्यार्थ्यांना त्या पालकांना कशासाठी एवढ्या फिरायला लावता, चक्रा मारायला लावता? तहसील ऑफिसने प्रत्येक शाळेवरती जर एक CSC सेंटर नेमून दिलं तर फायदाच होईल ना त्या विद्यार्थ्यांचा। स्कॉलरशिप लागेल तेवढ्या विद्यार्थ्यांच्या वापस जातात अपुऱ्या डॉक्युमेंटेशनमुळे। हे सगळे डॉक्युमेंटेशन गव्हर्नमेंटकडे असताना सुद्धा असा का अशी वागते? प्रश्न नंबर 5, सरकारी दवाखाने। आता त्याच्याबद्दल तर न बोललेलंच चांगलं। 20 रुपयाची पावती फाळा, दवाखान्यात जा, ह्या गोळ्या अवेलेबल नाहीत, त्या गोळ्या अवेलेबल नाहीत, चिठ्ठी लिहून हातात देतात, बाहेर जा। स्वच्छतेच्या नावाखाली तर बरं तिथे जाऊन पाहिलं तर सगळ्यांना माहितीच आहे। आणि प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जावं तर आपली ऐपत नाही, 2 आणि 4 लाख रुपयाची बिलं भरायची। कोणाची जबाबदारी आहे? हे आपल्या मतदारसंघाच्या आमदारांनी जर विचार केला तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी एक अवघ्या 10 घंट्यामध्ये सोडवू शकते, 10 घंट्यामध्ये। आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कोणावर येतो? सामान्य जनतेवर। सामान्य जनता नाही मागत तुम्हाला मोठे मोठे पूल नाही मागत, मोठे मोठे घरं नाही मागत, काहीच नाही। त्यांना ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या जर पुरवल्या कदाचित त्यांचं जीवनशैली सुधरू शकेल। सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा जर मी घेतलेला असेल तर तो घेतलेला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधील डेली वेजेस लेबरचा, ज्यांना रोजंदारी मजूर म्हणून संबोधल्या जाते। आज ते जे कर्मचारी आहेत 25-25, 30-30, 35-35 वर्षापासून तिथे काम करून राहिले, अजूनपर्यंत त्यांच्याविषयी कोणी विचार केला नाही। लागीन तेवढ्या वेळ त्यांनी उपोषण केलेलं आहे। मी स्वतः सुद्धा 3 वर्ष त्या PKV मध्ये जॉब केलेला आहे, मला माहिती आहे तिथल्या लेबरची काय परिस्थिती आहे। त्यांचा विषय उचलणारा कोणीच नाही आहे अकोला जिल्ह्यामध्ये। तर सगळ्यांना आतापर्यंत परमनंट काय केलं नाही हाही सगळ्यात मोठा प्रश्न तिथे निर्माण होतो।
नाही परमनंट त्यांचे पगार तेवढे तरी वाढवणे गरजेचं आहे, त्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. हे सगळे बारीक बारीक मुद्दे घेऊन मी या राजकारणात उतरलेलो आहो. पुढे भविष्यात नक्कीच जर जनतेने मला सपोर्ट केला, मला निवडून जर एक चान्स दिला, तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न मी करेन. तशी मी माझ्या लहान भावाला गमावलेला आहे राजकारणामध्ये, मला एक चांगलीच ठोकर लागलेली आहे. भविष्यात माझा रूट समाजकार्यासाठीच राहील. मी सतत प्रयत्न करत राहील. मी अकोला पूर्वमधील सगळ्या जनतेला, सगळ्या मतदारांना फक्त शेवटचं एक विनंती म्हणून बोलतो की राजकारणात नवीन आहो, समाजकार्यात मागं पडणार नाही. फक्त एकदा साथ देऊन पहा. अकोला पूर्व मतदारसंघातल्या ज्या बेसिक आणि बारीक गोष्टी आहेत ह्या पूर्ण सोडवण्यासाठी पूर्ण जीव पणाला लागेल. शेवटी सगळ्या मतदारांच्या हातात आहे. जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. मी सतत प्रयत्न करत राहील, या गोष्टीच्या विरोधात लढत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.